पिठामध्ये फक्त 2 चमचे जर ही एक गोष्ट तुम्ही टाकली तर तुमची ही इडली अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार होईल. बऱ्याच वेळेस इडली घट्ट बनते किंवा कधी-कधी फुगतच नाही, तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने इडली करून बघा. तुमची इडली अगदी मस्त बनून तयार होईल. त्यासाठी 3 कप राशनचे तांदूळ घेतलेत, 1 कप उडदाची डाळ, 1 कप पोहे घेतलेत. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, भरपूर असं पाणी टाकायचं आहे, मेथीदाणे टाकायचे आणि 7 ते 8 तास भिजत याला ठेवायचं आहे. 7 ते 8 तासानंतर डाळ तांदूळ भिजले की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असं वाटून घ्यायचे. थोडं-थोडं पाणी टाकून आपण हे वाटून घेणार आहोत. आता हे वाटलेल्या मिश्रणाला हाताने 5 ते 6 मिनिटं अशा प्रकारे फेटून घ्यायचे. त्याच्याने एअर बबल बनतात आणि पीठ जे आहे ते छान असं फुगतं. 7 ते 8 तास परत पीठ फर्मेंट व्हायला ठेवलेलं आहे आणि पीठ बघा मस्त फुगलेलं आहे. आता याची आपल्याला इडली बनवायची. इडली बनवण्याच्या अगोदर आपलं जे स्टीमर आहे ते आपण गरम करायला ठेवूया. त्यामध्ये पाणी टाकून मी गरम करायला ठेवले. आता पिठामध्ये आपल्याला मीठ आणि तेल